मत चाचणी या विषयामध्ये गुणोत्तरावर आधारित काही ट्रिकी उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. काही प्रश्न असे असतात जे 2 किंवा 3 घटकांचं कॉम्बिनेशन करून विचारलेले असतात, जसं की गुणोत्तर किंवा वय याचं कॉम्बिनेशन करून हा एक प्रश्न आपल्यासमोर आहे. सोनल आणि कोमल यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 6:5 आहे. सोनलचे 6 वर्षापूर्वीचे वय 30 वर्षे होते, तर कोमलचे 5 वर्षानंतरचे वय किती? आता याच्यामध्ये हा प्रश्न जर आपण विचार केला तर गुणोत्तरावर आधारित आहे, शिवाय तो वयावर आधारित सुद्धा असू शकतो. म्हणजे त्या दोन्ही प्रश्न प्रकारामध्ये किंवा घटकानुसार याचं आपल्याला वर्गीकरण करता येतं. आता या प्रश्नाचं उत्तर जर सुरुवातीला जी माहिती आपल्याला दिलेली आहे, सोनल आणि कोमल यांच्या आजच्या वयांचं गुणोत्तर ते 6:5 दिले. सोनलचं 6 वर्षापूर्वीचं वय दिले आणि कोमलचं 5 वर्षानंतरचं वय दिले. आपल्याला प्रश्न थोडासा कॉम्प्लिकेटेड जरी वाटत असला तरी सुद्धा याच्यामध्ये जी माहिती आपल्याला दिलेली आहे त्याचं व्यवस्थित ॲनालिसिस करायचं, उत्तर मिळतं आपल्याला. जसं की आता इथं सोनल आणि कोमल यांच्या आजच्या वयांचं गुणोत्तर 6:5 आहे असेल, तर सोनलचं वय 6x होईल आणि कोमलचं 5x. आता ही दोन्ही वयं या दोघींची आजची वय आहेत, कारण हे जे गुणोत्तर दिले ते आजच्या वयांचं दिले. मग सोनलचं आजचं वय 6x आहे. 6 वर्षापूर्वी किती असणार ते? तर 6x - 6 आणि हे वय दिले 30. त्यामुळे बरोबर 30 ठेवूया. हे एक समीकरण मिळेल. हे सोडवू आता. 6x बरोबर -6 पलीकडे घेतले तर अधिक होतील. 30 + 6 36. म्हणजे तिथं एक्सची किंमत आपल्याला मिळेल 36/6. 6 जर भाग घालवला तर 6 × 36. ही एक्सची किंमत झाली 6. आता आपल्याला एक्सची किंमत नको आहे, आपल्याला कोमलचं वय पाहिजे, ते ही 5 वर्षानंतरचं. आता एक्स म्हणजे समान पट. मग एक्स बरोबर 6 ही एक समान पट आहे. मग कोमलचं आजचं वय 5x आहे. मग तिचं आजचं वय काढायला एक्सला 6 गुणायचं म्हणजे 30 वर्ष मिळालं. हे कोमलचं आजचं वय आहे. आपल्याला विचारलं 5 वर्षानंतरचं किती. 5 वर्षानंतरचं वय काढायला या 30 मध्ये 5 मिळवायचे, उत्तर येईल 35, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले.